नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या अशा भयंकर भागामध्ये आता रागिनी ही आकाशच्या मुलाला तिथे खड्ड्यामध्ये टाकायला चाललेली असते. त्याच वेळेला आकाश आणि भूमी खूप घाबरलेली असतात. आकाश म्हणतो, आत्या प्लीज माझ्या रागिनी आत्या माझ्या मुलीला सोड, प्लीज तिला सोड. परंतु रागिनी काही ऐकायला तयार नसते. आकाश आता म्हणतो, प्लीज तिला असं टाकू नकोस. त्यावेळेला मग आता रागिनी ही आकाशचं अजिबात ऐकत नसते आणि नंतर मग भूमी आता आकाशला म्हणते की आकाश थांब, आणि मग ती रागिनी आत्याच्या गळ्यात फास टाकते, दोर टाकते आणि तिला मागे खेचून खाली पाडते. त्याच वेळेला रागिनी आता जोरात खाली आपटल्यामुळे ती कळवळते आणि त्यानंतर मग आत्याने मूल असं सोडून दिल्यामुळे पटकन आकाश आकाश त्यांच्या मुलाला झेलतो आणि मग तिथेच मुलीला ठेवून देतो. आणि मग त्यामुळे इथे आता रागिनीला खूप पडल्यामुळे ती तशीच पडते आणि त्याच वेळेला आकाश आणि भूमी तिला जोरजोरात मारायला सुरुवात करतात. आणि आकाश म्हणतो की आत्या, हे काय करत होतीस तू? तुला कळतंय का? आणि तू आमच्या मुलीला मारत होतीस का? प्रत्येक वेळेला तू मुलीला का बरं मध्ये आणतेस? असं म्हणून आता ते दोघंही तिच्यावर भयंकर चिडलेले असतात. आणि मग भूमी आणि आकाश हे दोघंजणही आता रागिनीला तिथेच असलेल्या दांडकाबरोबर मारायला लागतात आणि तिला जोरदार असं चोप देत असतात. आणि हे करत असताना आता आकाश म्हणतो की तुला लाज नाही वाटत का? म्हणजे आमच्या क्षितिजाला प्रत्येक वेळेला त्रास देताना तुला काहीच कसं वाटत नाही? आम्ही तुला प्रत्येक वेळेला सांगितलं की नको, आमच्या मुलीला नको त्रास देऊ, तरीही तू ऐकलं नाहीस का? प्रत्येक वेळेला तिला मध्ये घेतलंस. रागिनीला आता ते दोघंजणही खूप मारत असतात. त्यावेळेला मग आता भूमी म्हणते की आकाश, या बाईला किती समजवलं तरी कळलं नाही, आपल्याला आयुष्यभर त्रास देत राहिली, आता आपल्या मुलाला पण त्रास देते ही. किती काय झालं तरीही हिला ना असं सोडायचंच नाही. आकाश आणि भूमी तिला भयंकर असा चोप देत असतात. त्यावेळेला मग आता हे सगळं होत असताना नकारे मारू नका असं ती बोंबलत असते. परंतु त्याच वेळेला आकाश म्हणतो की नाही, तुला ना शिक्षा आम्ही नाही देणार, तर आम्ही कायदा हातात घेणार नाही, परंतु तुला तुझी शिक्षा ही मिळालीच पाहिजे. भूमी म्हणते की आकाश बरोबर, या बाईला मारून आपण आपले स्वतःचे हात खराब नाही करायचेत. आपण एक काम करूया, आपण पोलिसांना फोन लावूया. आता तू गायकवाडांना फोन लाव आणि यांची जी तुरुंगात असेल ना ती शिक्षा असेल. असं मरून त्यांना काहीच होणार नाही. जेलमध्ये जेव्हा ही एक एक दिवस सडेल ना, तेव्हा हिचं पाप हिला लक्षात येईल. त्यावेळेला मग आता आकाश हा तिथे रेंज मिळत नसते म्हणून जरा वैतागलेला असतो. भूमी पण तिथे तशीच उभी असते. त्याच वेळेला आता रागिनी ही पुन्हा एकदा तिचा गुन्हा करायला सुरुवात करते. म्हणजेच ती पुन्हा एकदा आकाशचं बाळ घेण्यासाठी जाते. तेवढ्यातच भूमीचं लक्ष जातं आणि भूमी तो दोर पुन्हा आत्याकडे धरते आणि तिला खेचण्याचा प्रयत्न करू लागते. आणि त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की आत्या सोड, माझ्या मुलीला सोड. परंतु आता रागिनी ही बाळाला घ्यायला चाललेलीच असते. ती अजिबातच ऐकायला तयार नसते. आणि मग त्यावेळेला आकाश म्हणतो की सोड आत्या, सोड सोड, क्षितिजाला हात लावू नको, सोड. परंतु ती अजिबात ऐकायला तयार नसते. त्यावेळेला मग आकाश आणि भूमी यांच्याकडे कोणताही पर्याय उरत नाही. आता लगेचच पुढे भूमी ही तिचा हात धरते आणि आकाशही थांब आत्या, परंतु आत्या थांबायलाच तयार नसते. ते दोघंही जोरात रशी खेचतात आणि आत्या खाली पडते. खरं तर तिला तो गळफास लागलेला असतो आणि ती तिथेच खाली पडते. आता आत्या खाली पडल्यामुळे आकाश आणि भूमी दोघंही घाबरतात की आत्या अशा प्रकारे कोसळून खाली पडली, याचा अर्थ तिचा जीव गेलाय की काय, म्हणून दोघंही आता घाबरतात. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश, हे काय झालं रे? आत्यांना काय झालं? दोघांनाही आता धक्का बसतो आणि मग आत्याजवळ ते दोघंजणही आता पळत पळत चाललेली असतात. रागिनी तिथल्या तिथेच आता तिचा जीव गेलेला असतो. खरं तर आकाश हा पळतो आणि म्हणतो की भूमी, हे काय झालं? आत्याला काय झालं? त्यावेळेला मग आता रागिनी ही पूर्णपणे काहीच बोलायला तयार नसते. आकाश आणि भूमी दोघंही म्हणतात की प्लीज आत्या उठ उठ, दोघंजणही. भूमी म्हणते की रागिनी आत्या उठा, काय झालं तुम्हाला? असं आता ते दोघंही तिला बोलत असतात. परंतु ती तिथल्या तिथेच आता मृत्युमुखी पडलेली असते. आणि मग भूमी पटकन आपल्या पिल्लाला जवळ घेते आणि म्हणते की आकाश, हे काय घडलंय? मला काहीच कळत नाही आहे, हे कसं काय घडलंय असं. त्यावेळेला आकाश म्हणतो की भूमी, याचा अर्थ आपण आत्याचा खून केला आहे, म्हणजे आपण आत्याला मारलं आहे. तेव्हा मग आता भूमी म्हणते की हो आकाश, मलाही तेच वाटतं आहे, आत्याचा जीव गेला, आता आपण काय करायचं आहे? का केलंस हे आत्या, का केलंस? अगं, तुला मी प्रत्येक वेळेला किती चांगलं जपलं होतं, तुला आईच्या जागी ठेवलं होतं, मग तू असं का केलंस माझ्यासोबत? का स्वतःचा जीव असा करून घेतलास? स्वतः तर खुनी होतीसच, पण आम्हालाही खुनी बनवून गेलीस तू. असं म्हणून आता आकाश हा डोक्याला हात लावतो.
भूमी म्हणते की आकाश शांत हो, परंतु त्याच्या डोक्यातून ती गोष्टच जात नसते. तो म्हणतो की नाही भूमी, मला ना खरंच खूप विचित्र वाटतंय. हे आपल्या हातून झालंय. म्हणजे आपण दोघांनी मिळून तिचं खून केल्यासारखं झालंय. का या बाईला किती वेळा सांगितलं तरी हिला कळलं नाही? का असं केलं तिने? किती वेळा समजूनही ती ऐकली नाही? का असं वागली आमच्यासोबत? असं म्हणून आता इथे आकाश हा खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो. त्यावेळेला मग इथे आता तो रडत असतो आणि म्हणतो की भूमी, मला खूप भीती वाटते. आता काय होणार आहे आपलं? आता पोलिसांना हे सगळं कळवायला हवं खरं तर. आणि पोलिसही आपलं ऐकून घेतील की नाही माहीत नाही. कारण आपण कायदा हातामध्ये घेतला आहे. आता काय करायचं? त्यावेळेला भूमी म्हणते की आकाश थांब, आपण बघूया. नक्कीच काहीतरी चुकीचं घडतंय. मग आता आकाश म्हणतो की भूमी, आपण पोलिसांना फोन करूया का? त्यावेळेला मग आता आकाशला ती म्हणते की हो चल आपण फोन करूया. कारण या उपकारांच्या म्हणजेच या मृत्यू आपण एकाचा खून केला आहे, त्याच्या खुनापाठी आपण जास्त काळ नाही जगू शकत. म्हणजे ते गिल्ट आयुष्यभर आपल्या मनात राहील. तेव्हा मग आकाश म्हणतो की आपण आपल्या मुलीला वाचवण्यासाठी केलं आहे ना हे सगळं, आपण हे सगळं पोलिसांना सांगूया. गायकवाड सरांच्या कानावर आपण हे सगळं घालूया. म्हणजे नक्कीच ते आपल्याला काहीतरी मदत करतील. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, नक्की तुला असं वाटतंय का की आपल्याला काहीतरी मदत मिळेल किंवा काहीतरी होईल? तेव्हा आकाशला ती म्हणते की हो, तू सांग पोलिसांना, आपण बघूया पुढे काय करायचं ते. म्हणून आता दोघंजणी ठरवतात की आपण पोलिसांना सांगायचं. तर आकाश तिथे रेंज मिळते का हे बघत असतो, परंतु तिथे अजिबातच रेंज नसते. नंतर दोघंही पुन्हा एकमेकांकडे बघतात आणि मग आकाश विचार करतो की भूमी, तुला खरंच असं वाटतंय की पोलीस आपल्याला मदत करतील का? त्यानंतर मग भूमी आणि आकाशला सगळा फ्लॅशबॅक आठवायला लागतो. तेव्हा मग आकाशला जेव्हा मुलगी होते तेव्हा आकाश हा भूमीला सांगतो की आपल्याला मुलगी झाली आहे आणि तिला तो आनंद होतो. नंतर सगळ्या गोष्टी आता आठवतात की कशाप्रकारे शरदनेच कबुली दिलेली असते की आम्हीच तुमच्या मुलीला, मी आणि माझ्या नर्सने म्हणजेच नवऱ्या बायकोने दोघांनी तिला पळवली होती. नंतर मग क्षितिजाला घरी आणायच्या अगोदर क्षितिजा किडनॅप केली गेली होती. नंतर मग क्षितिजा ही अमोलीकडे होती आणि अमोलीने तिचा कायदेशीर हक्क देखील घेतलेला होता. आणि त्यानंतर मग जेव्हा गायकवाड आणि भूमी ही बाळाच्या दुपट्याचा शोध घेत होती त्यावेळेला त्या हॉस्पिटलमध्येच दुपटं हे होतं आणि ते दुपटं अलॉट केलं होतं, ते म्हणजे भूमी आकाश महाजनीला. हे सगळं तिला आठवतं. नंतर मग जेव्हा भूमीला कळतं की क्षितिजा ही आपलीच मुलगी आहे, त्यावेळेला मग ती पौर्णिमाकडे जाऊन बाळाचा अधिकार मागते. तरीही देत नसल्यामुळे ती कायदेशीर लढाई लढते. आणि नंतर दीपांजली वेदपाठक ही वकील ही सुरुवातीला सिद्ध करते की DNA टेस्टमुळे आकाश यांची मुलगी नाही, परंतु भूमीने अगदी वेळेवर कोर्टात येऊन ते DNA टेस्ट खरे रिपोर्ट्स आणलेले असतात की ही आमचीच मुलगी आहे. मग क्षितिजाला पुन्हा एकदा घरात आणलेलं असतं. नंतर मग आकाश आणि भूमी दोघंजणही देवदर्शनासाठी निघालेले असतात अंबेजोगाईला. त्यावेळेला रागिनीने एक मोठा प्लॅन केलेला असतो, तो म्हणजे की दीपकला सांगून गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात. नंतर आकाश आणि भूमी यांचा मोठा अपघात होतो. नंतर आकाशचं कोमामध्ये जाणं, त्यानंतर भूमीने संकर्षण पुढे हात जोडणं की माझ्या नवऱ्याला प्लीज वाचवा, त्याची बायको मेली असली तरीही. परंतु संकर्षण हा म्हणतो की तू डिवोर्स एग्रीमेंट आकाशच्या सही कर आणि त्याला कायमचं तू सोडून दे आणि माझ्याकडे येऊन कायमचं राहा. ते ॲग्रीमेंट आठवतं. त्यानंतर मग आकाशला म्हणजेच तिने हे सगळं करून त्यांच्यात तो दुरावा आलेला असतो. त्यानंतर मग भूमी ही खूप घाबरलेली असते आणि ज्या दिवशी आकाश पिल्लूला म्हणजे क्षितिजाला पुन्हा एकदा घेऊन जातो आणि तिला घरी आणतो. त्यानंतर संकर्षणने तिला मोकळं केल्यानंतर भूमी ही घरी आल्यावर पुन्हा एकदा रागिनी ही किडनॅप करते, हे सगळं आठवतं. नंतर भूमीने ठरवलेलं असतं की विजयादशमीच्या दिवशी कशाप्रकारे रागिनीचा तिला पर्दाफाश करायचा असतो आणि ते होतं पण. रागिनी तोंडाने कबूल करते की हो हो, माझ्या मुलाचा खून मीच केला आहे, मीच त्याला मारलं आहे. नंतर मग एक एक करून सगळ्या माणसांनी रागिनीच्या विरोधात सगळी जबानी दिलेली असते, ते सगळं आठवतं. आणि नंतर मग भूमी आणि आकाश विचार करतात की खरंच आपल्याला या बाईबद्दल पोलिसांना सांगण्याची गरज आहे का? कारण आपल्यासोबत ती जे काही वागली त्यावरून आकाश, मला तरी असंच वाटतंय की आपण या बाईबद्दल काहीही सांगायला नको. आकाश म्हणतो की खरंच भूमी, मलाही खूप त्रास होतोय हे सगळं खरं सांगताना, आणि आपण नको तर सांगूयात का, असं भूमी म्हणते. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, आपण जर सांगितलं तर नक्कीच पोलीस आपलं ऐकून घेणार नाहीत आणि कायद्याला काहीही जागा नसते. खरं तर कायद्याच्या भाषेत आपण तिचे खुनीच आहोत आणि आपण दोघांनी मारले. जर आपण दोघंही जेलमध्ये गेलो तर मग आपल्या मुलीचं काय? आकाशला ती म्हणते की पुन्हा एकदा आपण आपली क्षितिजा पोरकी होईल रे, नाही तिला एकटीला काहीच आपण असं भोगू द्यायचं नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी,
मग त्या कोर्टाची केस किती चालेल काय माहिती. आपण कायद्याच्या कचाट्यात असू तोपर्यंत आपली मुलगी कशी मोठी होईल, काय होईल तिचं? नाही, आपल्याला सहनच होणार नाही आहे हे सगळं. आपल्या मुलीला आपण अजिबात असं एकटीला सोडायचं नाही आहे. किती काही झालं तरीही आपण आपल्या क्षितिजाला असं सोडायचं नाही. आकाश आणि भूमी ठरवतात की नाही, काही झालं तरीही आपण आता काहीच पोलिसांना सांगायचं नाही. भूमी म्हणते की आकाश, मग आपण या सगळ्या गिल्टखाली कसं जगायचं आहे? तेव्हा आता आकाश म्हणतो की भूमी, जगावं लागेल. आपल्या लेकीसाठी आपल्याला जगावं लागेल. कारण पोलिसांना जर आपण सांगितलं तर पोलीस आपली नक्कीच मदत करणार नाहीत. ते या उलट आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवतील. त्यामुळे आपण अजिबातच काही करू शकत नाही. मग आता त्यांना प्रश्न पडलेला असतो की रागिणीच्या बॉडीचं काय करायचं? रागिणी तिथे मरून पडलेली असते. परंतु भूमी म्हणते की आकाश, आता आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल आत्ताच्या आत्ता. आपण पोलिसांना सांगायचं नाही. या उलट आता काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा आकाश म्हणतो की आयुष्यभर या बाईने आपल्याला त्रासच दिला आहे, फक्त दुःख आणि त्रास. मग आपण समजायचं आहे की त्यांनीच त्यांचा शेवट केला आहे खरं तर. त्यांनी स्वतःच्या हातातून त्यांचा शेवट घडवून आणला आहे. मग आपण काहीच करू शकत नाही. मग आकाश म्हणतो की हे बघ भूमी, आपण आता एकच काम करूया. या आत्याला इकडे असंच आपण टाकून देऊया. दोघंजण येतं तेच ठरवतात. तिकडे जो खड्डा असतो म्हणजेच जलसंधारणचा विभागाचा, त्या खड्ड्यामध्ये तो तिथेच तिला टाकून देतात. आणि मग त्यानंतर दोघंही ठरवतात की आता तिथे काहीच आपण करायचं नाही आणि तिथली झाडं तिथे खाली ठेवतात. आणि भूमीला पुन्हा ते दोघंजणही, भूमी आणि आकाश, हे पिल्लूला घेतात. आणि मग आकाश म्हणतो की भूमी, जर पोलिसांना काही कळलं तर आपण काय करायचं? तेव्हा भूमी म्हणते की नाही, पोलिसांना काही कळणार नाही आकाश, आपण आपल्या सगळ्या मुलीसाठी करतोय असं म्हणून धीर एकवटायचा. आपण सगळं केलं आहे ते फक्त आणि फक्त आपल्या मुलीसाठी केलं आहे, लक्षात ठेव, काही झालं तरीही. अशा प्रकारे आता रागिणीला तिथेच टाकून, म्हणजेच तिथे मारलेल्या अवस्थेत ते दोघंजणही तिथून आता निघालेले असतात. आता आकाश आणि भूमी खरं तर खूप घाबरलेले असतात. नंतर ते गाडीत बसून पुढे यायला लागतात. त्यावेळेला समोर गाडीत कोणीही नसतं. म्हणजे समोर त्यांना तिथे दिसतं की पोलीस आलेले आहेत. आणि दोघं घाबरतात की यावेळेला पोलीस कसे काय आले असतील. आकाशला भूमी म्हणते की आकाश, मला समजत नाही आहे यावेळेला पोलीस कसे आलेत. दोघंजणी आता खूप घाबरलेले असतात. त्याच वेळेला मग भूमी म्हणते की आकाश, आपण जाऊया समोर त्यांच्या, परंतु त्यांना असं काहीच दाखवायचं नाही की काहीतरी घडलं आहे. आकाश म्हणतो की हो, आपण काहीच झालं नाही अशा आविर्भावातच त्यांच्यासमोर जाऊया, समजलं? तेव्हा मग भूमी म्हणते की हो, आपण त्यांना काही उत्तर विचारलं तर व्यवस्थितपणे उत्तर देऊया. त्यानंतर मग आता इथे दोघंजणी गाडीतून उतरतात. पोलीस तिथेच दोघंजण हवालदार उभे असतात. त्यावेळेला मग आता आकाश घाबरतच भूमी आणि दोघं येत असतात. तेव्हा आता भूमी, मला आकाश म्हणतो की घाबरू नकोस, शांत हो, ते नक्की कसल्या गोष्टीसाठी आले असतील. नंतर मग आता आकाश हा भूमीला म्हणतो की पोलिसांची खबरी खूप असतात. कदाचित त्या एखाद्या खबरीने वगैरे सांगितलं असेल तर आत्याबद्दल, म्हणजे त्यांना जर समजलं असेल तर. त्यावेळेला मग आता आकाश आणि भूमी हे दोघंजणही खूप टेन्शनमध्ये येतात. आणि त्यानंतर मग आता इथे भूमीला काय उत्तर द्यावं हे काहीच कळत नसतं. पोलीस समोर येतात आणि मग ते म्हणतात की साहेब, तेव्हा भूमी म्हणते की हे बघा, आम्ही ना काहीच केलेलं नाही, आम्ही खरंच सांगतो. ती रागिनी त्या खूप दुष्ट बाई आहे. तिने आमच्या लेकीला आणि आम्हाला खरंच खूप जास्त त्रास दिलेला आहे. त्यामुळे तेव्हा मग आता ते हवालदार म्हणतात की हो हो मॅडम, आम्हाला माहिती आहे ती बाई दुष्ट आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही तुमच्या संरक्षणासाठी तुमच्याकडे आलेलो आहे. त्यानंतर आम्हाला गायकवाड सरांनीच पाठवलं आहे की इथे तुमची काळजी घ्यायला, कारण रागिनी पटवर्धन ही बाई किती काय आहे, तिने तुमच्या विरोधात काय काय केलं आहे हे सगळं माहिती आहे, त्यामुळे तुम्ही नका काळजी करू. मग भूमी आकाश आतमध्ये जात असतात. तेव्हा ते अगदी घाबरलेले असतात. म्हणूनच मग हवालदार विचारतात की मॅडम, मला सांगा की तुम्ही दोघंही इतक्या पहाटे पहाटे कुठे गेल्या होता, तेही इतक्या लहान पोराला घेऊन? उत्तर द्यावं हे दोघांनाही समजत नसतं. नंतर मग आता आकाश आणि भूमी थोडेसे दचकतात. आणि मग आकाशला भूमी म्हणते की थांब. आणि भूमी सांगते की ॲक्च्युली त्याचं काय झालं ना, की आम्हाला हे सगळं घडलं आहे ना, त्यामुळे धक्का बसला आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, अगदी बरोबर. त्याचं काय झालं ना, आत्याचं हे अचानक सगळं कारस्थान समोर आलं आहे. त्यामुळे मला काही सुचत नव्हतं. मला ना अशी झोपही लागत नव्हती. म्हणूनच मग आम्ही ठरवलं की जायचं बाहेर. नंतर मग आमची मुलगी तिलाही बरं नाही आहे. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, तिलाही फिरवून आणता येईल. आणि त्यामुळे मग आता भूमी हे आकाशकडे बघतच म्हणते की म्हणूनच आम्ही आमच्या बाळाला आणि आकाशलाही घेऊन गेलो होतो. म्हणजे कसं जरा फिरलं तर बरं वाटेल आणि गाढ झोप लागेल त्यासाठी. बाकी काही नाही. ती पण जरा रडतच होती रात्री. सगळं घरात विचित्र घडलं आहे ना, त्यामुळे. मग आता पोलीस म्हणतात की हो मॅडम, आता नका काळजी करू, आम्ही आहोत ना, काही चुकीचं घडू देणार नाही. त्या रागिनी पटवर्धनला आम्ही सोडणार नाही, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही जा, असं म्हणून आता
आकाश आणि भूमी हे दोघंजणही तिथून घाबरून निघतात. नंतर मग खरं तर ते दोघंही खूप घाबरलेले असतात. मग दोघंही दरवाजा बंद करून आतमध्ये येतात आणि मग आकाश बघतो तर कोणीही अजून उठलेलं नसतं. आकाश म्हणतो की भूमी चल आपण आपल्या खोलीत जाऊया, अजूनही कोणीतरी उठलेलं दिसत नाहीये, चल आपण जाऊया असं म्हणून ते दोघंजणी आता आतमध्ये शिरत असतात. आणि ते आतमध्ये शिरत असताना आता इथे आकाश म्हणतो की गुपचूप चल, कोणाला काही चावल लागू देऊ नको. दोघंजणी आता त्यांच्या खोलीमध्ये जात असतात आणि मग आल्यानंतर खरं तर ते खूप घाबरलेले असतात. आता एका व्यक्तीचा आपल्या हातून खून झाला आहे ही जी अपराधीपणाची भावना त्या दोघांमध्येही खूप मोठी असते. म्हणूनच भूमी आता क्षितिजाला आपल्या तिच्या पाळण्यामध्ये पुन्हा नेऊन ठेवते जिथून रागिणीने गायब केलं होतं. मग नंतर आकाश हा समोर खूप गिल्टमध्ये असतो. त्याला सगळं आठवत असतं की कशाप्रकारे रागिणी हत्याचं त्यांच्या दोघांच्याही हातून खून झालं आहे. रागिणी हत्याला रश्शीने अगदी गळफास दिल्यासारखं मारून टाकलेलं असतं, हे सगळं सगळं आठवत असतं. आणि नंतर कशाप्रकारे त्या दोघांनीही तिला आतमध्ये पुरून ठेवलेलं असतं हे सगळं आठवतं. आणि आकाशला आता खूप वाईट वाटत असतं. त्याच्या हाताला आता तो स्वतः चोळत असतो, कारण त्याला खून केल्याची भावना वाटत असते. रागिनी पण गेल्यामुळे भूमी विचार करते की हे सगळं काय घडलं आमच्या हातून. नंतर मग आकाश तिथेच उभा असतो, स्वतःचे हात असे घासत असतो की नाही मी खुनी आहे, मी स्वतःच्या तोंडात चेहऱ्यावर कसा बघू, आरशात कसा बघू असा विचार आता इथे भूमीला येत असतो आणि आकाशलाही येत असतो. त्यावेळेला मग आकाश हा भूमीला म्हणतो की भूमी खूप मोठा अपराध झाला आहे माझ्याकडून, मी स्वतःच्या आत्याचा माझ्या हातून खून केला आहे, काय करू मी, मला खरंच कळत नाही आहे. माझ्या आत्याला मारलं आहे, का केलं आपण असं सगळं, खरंच का असं झालं आपल्या हातून, हे असं नव्हतं घडायला पाहिजे होतं असं म्हणून आकाश आता खूप रडत असतो. भूमी म्हणते की आकाश मला कळते तुझी परिस्थिती, परंतु हे सगळं तू मुद्दाम तर नाही केलं आहेस ना, हे सगळं जे काही झालं आहे त्यामागे तुझा काहीच हात नाही आहे आकाश, त्यामुळे स्वतःला तू असं अपराधी समजू नको. आकाश म्हणतो की नाही भूमी, मला अपराधी असल्यासारखं वाटतं आहे, हे सगळं माझ्या हातातून घडलं आहे आणि आत्याचा खरं तर आपल्याला अपेक्षित नव्हता तरीही खून झाला आहे. काय करायचं ना, माझं डोकं अगदी बधीर झालं आहे, माझ्या डोळ्यासमोरून ना ते क्षणच जात नाही आहे, काय करायचं ना मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश प्लीज शांत हो, प्लीज बाळा शांत हो, कोणाला काहीच सांगण्याची गरज नाही आहे. तू जर असं वागत राहिलात तर मग तू मागे डोकं टेकून ठेव, तुला बरं वाटेल आणि तुला झोप लागेल. मग आता भूमी ही आकाशला सांगते त्याप्रमाणे तो मागे डोकं टेकवतो आणि मग ते सगळं भूमीलाही पुन्हा पुन्हा आठवायला लागतं. आकाशला या सगळ्या भावनेतून कसं बाहेर काढायचं. आता ते दोघंजणही शांत झालेले असतात आणि नंतर शांत झाल्यावरती आकाशचं डोकं मागे असतं आणि नंतर पहाट होते तर आकाश आणि भूमी हे दोघंजणही झोपलेले असतात. दोघांनाही अगदी त्या सगळ्या गोष्टींमुळे खूप तणाव आलेला असतो आणि दोघंही आता झोपलेले असतात. आणि त्याचमुळे आता तेवढ्यातच भूमीला स्वप्न पडायला लागतं की तुम्ही मला मारलंयत असं रागिनी बोलते. तेव्हा आता ती पटकनच दचकून जागी होते आणि मग म्हणते आकाश, आणि तेवढ्यात आकाशही तिच्या बाजूला उठून तिच्याकडे बसू लागतो. पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता रागिनी ही बंगल्याच्या खाली आलेली असते आणि भूमी, आकाश तुम्हा दोघांना मी सोडणार नाही असं ती बोलत असते. त्यावेळेला मग आता रागिनी ही तिला म्हणते की रागिनी आत्या कशा काय आल्या. तेव्हा ती म्हणते की नाही, मी मेले नाही आहे, माझा हा आत्मा आहे आणि मी काही करून तुम्हाला सोडणार नाही आहे, तुमच्या सगळ्या घराला उद्ध्वस्त करून टाकणार आहे. तू मला मारलंस, मी तुला सोडणार नाही, कधीच नाही असं म्हणून आता रागिनी ही भूमीकडे बोट दाखवत असते आणि तुला संपवणार, तुझ्या सगळ्या घराला मी संपवणार असं आता भूमीला ही बोलून दाखवत असते. आणि त्यामुळे आता रागिनीला पाहून भूमीला धक्काच बसतो की आत्या इथे कशा काय आल्या. आणि खरं तर ते रागिनीचं भूत आलेलं असतं. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.